हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023-24 या वर्षाची क्लास 8 मॅथ्स या विषयाची एक सराव प्रश्नपत्रिका सोडूया. ही प्रश्नपत्रिका 2023-24 म्हणजे गेल्या वर्षीच्या त्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने आले होते आणि त्याची उत्तरं कशी लिहायची तर त्याचा सराव व्हावा म्हणून हा व्हिडिओ तयार करतोय. या वर्षीच्या परीक्षेमध्ये हेच प्रश्न असतील असं नाही. आपल्याला फक्त या विषयाशी संबंधित ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या समजाव्यात आणि त्याचा सराव व्हावा एवढ्यासाठीच हा व्हिडिओ तयार करतो. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेवर आधारित असतो. तर क्वेश्चन नंबर 2 पासून लेखी परीक्षेची सुरुवात आहे. पहिला क्वेश्चन यातला असा आहे, क्वेश्चन नंबर 2A, राईट द नंबर इन वर्ड्स. हा एक नंबर दिलाय आणि तो आपल्याला अक्षरात लिहायचा आहे. आता इकडून उजव्या बाजूकडून आपण जर सुरू केलं तर हा 7 जो आहे तो युनिट्स प्लेसला आहे, 2 टेन्स प्लेसला आहे, पुन्हा 2 हंड्रेड्स प्लेसला आहे. मग अशा पद्धतीने जर आपण मोजत गेलो तर 1000, 10,000, लाख, 10 लाख, कोटी आणि 10 कोटी. याचा अर्थ ही जी संख्या आहे 88 ते 88 क्रोर्स आहेत. $27 जे आहेत ते लॅक, 27 लाख आहेत. 55,000 थाउजंड आहे आणि मग 227 हा नंबर आहे. मग आपल्याला अक्षरात लिहायचा आहे. मग तो अक्षरात ही संख्या लिहिताना सुरुवात आपण करायची 88 करोड पासून. $88 करोड, त्यानंतर 27 लाख, त्यानंतर 55,000, शेवटी 227. तर हा नंबर अशा पद्धतीने आपल्याला अक्षरामध्ये लिहिता येईल. दुसरा क्वेश्चन आहे, राईट द नंबर इन फिगर्स. आता हा अक्षरात नंबर दिलाय तो आपल्याला अंकात लिहायचा आहे. तो नंबर असा आहे 87,08,305. मग 87 लाख आहे, तिथून सुरुवात करूया. 87 लाख झाले. त्याच्यानंतर 8,000 आहे, याचा अर्थ तो 808 असा लिहावा लागेल. त्यानंतर 300 म्हणजे इथं 3 अँड 5 आहे, म्हणजे इथं टेन्स प्लेसचा डिजिट नाही, म्हणजे इथं टेन्स प्लेसला 0 घ्यावा लागेल आणि 5. तर हा नंबर आहे 87,08,305. पुढचा प्रश्न, राईट द नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. आपल्याला हा नंबर दिला आहे 53,07,460. त्यामधला प्रत्येक डिजिट त्या अंकाची स्थानिक, त्या डिजिटची स्थानिक किंमत आपल्याला काढावी लागेल. जसं की 0 त्याची स्थानिक किंमत युनिट्स प्लेस आहे, त्यामुळे त्याला 1 न गुणल्यानंतर त्याची स्थानिक किंमत मिळेल. 6 ला 10 न गुणल्यानंतर त्याची स्थानिक किंमत मिळेल, कारण तो टेन्स प्लेसला आहे. तर ह्या पद्धतीनं प्रत्येक संख्येची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आणि ती आपल्याला ऍड ऑन करत जायचं आहे. मग इथं हे युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड प्लेस, 1000 प्लेस, 10,000 प्लेस, लॅक्स प्लेस अँड 10 लाख प्लेस, म्हणजे पाचवी जी संख्या आहे ती स्थानिक किंमत काढायला आपल्याला 5 ला 10 लाखानं गुणावं लागेल. तर अशा पद्धतीने आपण 5 ला जर 10 लाखानं गुणलं तर आपल्याला 5 ची स्थानिक किंमत मिळणार. प्लस त्याच्यानंतर 3 आहे, त्या 3 ची स्थानिक किंमत काढायला आपल्याला त्याला 1 लाखानं गुणावं लागेल. सो 3 into 1 lakh. प्लस त्याच्यानंतर 0 आहे, म्हणजे 0 लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी सुद्धा काही फरक पडत नाही. 0 ला जर आपण 10,000 न गुणलं तर आपल्याला त्याची स्थानिक किंमत 0च मिळणार. त्याच्यानंतर 7,000 प्लेस नाही, त्याची स्थानिक किंमत काढायला या 7 ला आपल्याला 1,000 न गुणावं लागेल. प्लस आता 100 प्लेसला 4 आहे, सो 4 into 100. प्लस 10 प्लेसला 6 आहे, सो 6 into 10. प्लस युनिट्स प्लेसला 0 आहे, सो 0 into 1.
सो दिस इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ गिवन नंबर. तर ह्या पद्धतीने आपण तो जो अंक आहे किंवा ती संख्या आहे ती एक्सपांडेड फॉर्म मध्ये विस्तारित रूपात लिहू शकतो. पुढचा प्रश्न आहे ऍडिशन. हे दोन नंबर्स आपल्याला ऍड करायचे आहेत. 1,23,456 त्याच्यामध्ये 8,98,765. इथे यांची जर बेरीज केली 6 आणि 5 11, हातच्याला 1 राहील. 7 आणि 5 12, पुन्हा हातच्याला 1. 8 आणि 4 12, हातच्याला 1. 9 आणि 3 पुन्हा 12, पुन्हा हातचा येईल. 10 आणि 2 12, पुन्हा एक हातचा येईल. 9 आणि 1 10. तर ही आपली ऍडिशन आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे सबट्रॅक्शन. ही आपल्याला वजाबाकी करायची आहे. 4तून 5 जात नाहीत म्हणून 14 घेतले. 14तून 5 गेले 9, हातचा इथं परत दिला 5 होतील. 13तून 5 गेले 8 शिल्लक राहतील. पुन्हा इथं हातचा परत दिला. 10तून 4 गेले 6, पुन्हा एकदा हातचा इथं परत देऊ. 9तून 1 गेले 8 आणि 18तून 9 गेले 9, हातचा परत दिला 0. म्हणजे 0 नाही लिहिलं तरी चालेल. ही झाली याची सबट्रॅक्शन. पुढचा प्रश्न गुणाकार करायचा आहे. 3,998 into 108. हा गुणाकार जर आपण केला तर आपल्याला उत्तर मिळेल 4,31,780. नेहमीच्या गुणाकाराच्या पद्धतीने आपण गुणाकार करून या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न आहे डिवाइड 8,864 डिवायडेड बाय 14. तर हे सरळ आपण अंश आणि छेद या स्वरूपात पहिल्यांदा लिहूया. 8,864 डिवायडेड बाय 14. आपल्याला 14 भागायचं आहे. मग 14 पहिल्यांदा 14 × 84, 4 शिल्लक राहील. पुढची संख्या 6 उतरून घेतली तर 46 होतील. 14 × 42, पुन्हा 4 शिल्लक राहील. पुढची संख्या उतरून घेतली तर 44 होईल. पुन्हा 3चाच भाग जाईल. 14 × 42, 2 शिल्लक राहतील. आता सर्व संख्या संपल्यात आणि 2 ला 14 भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा. त्याच्याबद्दल 1 0. 14 1 14, पुन्हा 6 शिल्लक राहतील. डेसिमल एकदा घेतलाय, फक्त 0 याच्यावर वाढवूया आपण. 14 × 56. आता पुढे याच्या सोडवायची गरज नाही. आपण फक्त 2 डिजिट्स पर्यंत डेसिमल घेतला तरी चालेल. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 8,864. If it is divided by 14, we get 633.14. हा पुढचा प्रश्न. The population of a city is 6,17,020. If 2,038 people among these get affected by eye infection, then how many people are not affected by eye infection? म्हणजे एकूण एका शहराची लोकसंख्या एवढी आहे, त्याच्यातल्या 2,038 लोकांना आय इन्फेक्शन झालंय, तर किती जणांना आय इन्फेक्शन झालेलं नाही, असा सरळ प्रश्न आहे. आपल्याला फक्त या दोन्हीची वजाबाकी करायची. तेवढ्या लोकांना ते आय इन्फेक्शन झालेलं नसणार आहे. म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळवायला पीपल who are not affected by eye infection हे काढण्यासाठी आपल्याला एकूण लोकसंख्येमधून म्हणजे 6,17,020 याच्यातून ज्यांना इन्फेक्शन झाले इट इज 2,038 ही वजाबाकी करावी लागेल. इथे 0तून 8 जात नाहीत म्हणून 10तून 8 गेले, 2 शिल्लक राहिले. हातचा परत दिला. 12तून 4 गेले, 8 शिल्लक राहिले. पुन्हा एकदा इथे हातचा परत दिला. 0तून 1 जात नाही म्हणून 10तून 1 गेले 9. पुन्हा एकदा इथे हातचा परत दिला. 7तून 3 गेले 4 आणि हा 1 आहे तसाच आणि 6 सुद्धा आहे. 6,14,982 एवढे लोक असे आहेत ज्यांना आय इन्फेक्शन झालेलं नसेल. पुढचा प्रश्न आहे. अ बॅच ऑफ 127 स्टुडंट्स ऑफ स्काउट गाईड वॉज सेंट फॉर 8 days camp. If expenditure on every student is rupees 4,050, then what is total expenditure of the camp? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं म्हणजे we have to find the total expenditure. त्या कॅम्पचा एकूण खर्च आपल्याला काढायचा आहे. मग एकूण स्टुडंट्स आहेत 127, प्रत्येक स्टुडंटचा खर्च आहे 4,050. या दोन्हीचाच फक्त गुणाकार करायचा आहे. हे जे 8 days आहे ते काहीच कामाचं नाही, कारण आपल्याला एका दिवसाला खर्च किती असं दिलेलं नाही. आपल्याला टोटल एका मुलाचा खर्च एवढा दिलाय. त्यामुळे 8 days ही माहिती फक्त एक्स्ट्रा दिलेली आहे.
त्याचा गुणाकार जर केला तर तो खर्च वाढत जातो, त्याचा गुणाकार केला तर उत्तरच आपल्याला वेगळं मिळतं. आपल्याला इथे दिले एकूण स्टुडंट्स आहेत 127 आणि एका मुलाचा खर्च आहे 4050 पूर्ण 8 दिवसांचा. त्यामुळं यांचाच फक्त गुणाकार करायचा. So to find the total expenditure we have to just multiply 127 by 4050. म्हणजे एका मुलाचा खर्च 4050 असेल तर 127 जणांचा खर्च किती हे काढायला या दोन्हीचा करायचा गुणाकार. जर हा गुणाकार आपण केला तर उत्तर मिळेल 5,14,350 एवढा टोटल एक्सपेंडिचर आहे. पुढचा प्रश्न. Sujit's annual expenditure on petrol is rupees 24,012. How much is his average expenditure on petrol per month? आपल्याला प्रश्न विचारला आहे what is the average expenditure. So to find average expenditure, टोटल खर्च वर्षाचा एवढा आहे त्याचा पेट्रोलचा 24,012 आणि एका महिन्याचा खर्च किती असा ॲव्हरेज खर्च किती आपल्याला काढायचा आहे. मग एका वर्षामध्ये 12 महिने असतात, त्यामुळे ह्या टोटल जो खर्च आहे पेट्रोलचा त्याला आपण 12 भागूया म्हणजे मग एका महिन्याचा खर्च मिळेल. इथे जर 12 भाग घालवला तर 12 एके 12, 12 दुने 24, शून्याला भाग जात नाही त्यामुळे शून्य तसंच लिहूया. 1 ला पण 12 भाग जात नाही म्हणून तिथं शून्याचा भाग लावू आणि मग पुढे संख्या 1 जर कॅरी केली तर 12 संख्या तयार होईल आणि आता भाग जाईल 12 एके 12 म्हणजे उत्तर येईल 2001. तर एवढा त्याचा ॲव्हरेज एक्सपेंडिचर आहे प्रत्येक महिन्याचा. इथं बऱ्याचदा चूक आपण अशी करतो, हा अगदी बेसिक भागाकार आहे तरी सुद्धा आपली चूक अशी होते की 24,012ला 12 भाग घालवताना 12 दुने 24 मी शून्य इथे घेतो आणि लगेच 12 एके 12 असं आपण कदाचित भाग घालवतो. म्हणजे बेसिक अगदी चूक आहे, नकळतपणे आपल्या इथे चूक होते. तर ते 201 उत्तर चुकीचं आहे. उत्तर 2001 आहे. Next question is solve. Question number 3A is observe the following number line and choose the correct alternative. एक नंबर लाईन दिली, त्याच्यावर हे काही पॉइंट्स दिलेत आणि त्या मधल्या काही पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेत. तर त्याच्यावरून खाली जे 4 ऑप्शन्स दिलेत त्यातला करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचे. म्हणजे या 4 पैकी 3 अल्टरनेटिव्ह चुकीचे आहेत, एक बरोबर आहे, तो बरोबर कोणता ते ठरवायचं. एक एक घेऊया आपण. पहिला, the point B indicates the rational number 2 fraction 1/2. मग ह्याचं प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जर आपण रूपांतर केलं तर 2 आणि 2 चा गुणाकार करायचा, ते 2 4 अधिक 1 5, 5/2. मग 5/2 B नंबर 5/2 दाखवतोय का असा प्रश्न. मुळात B हा 0च्या डावीकडे आहे म्हणजे तो निगेटिव्ह नंबर असणार आहे, पण 5/2 हा पॉझिटिव्ह नंबर आहे त्यामुळे हे काही शक्य नाही, हा अल्टरनेटिव्ह चुकीचा आहे. कारण B हा निगेटिव्ह नंबर असला पाहिजे, पण ह्या वाक्यात असं दिले की तो पॉझिटिव्ह आहे त्यामुळे हे काय असू शकत नाही, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरा बघूया. द नंबर 1 fraction 1/4 इज इंडिकेटेड बाय पॉइंट C. मग या 1 fraction 1/4 चं पण आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचं आहे. मग त्याच्यासाठी 4 आणि 1 चा गुणाकार करूया. 4 गुणिले 1 4 अधिक 1 5. सो 5 डिवायडेड बाय 4. मग C हा जो पॉइंट आहे तो 5/4 हा त्याचा कोऑर्डिनेट आहे का ते आपल्याला ठरवायचं. आता 0च्या आणि 1च्या मध्ये हे जे युनिट डिस्टन्स आहे त्याचे 4 समान भाग केले, याचा अर्थ त्यातला प्रत्येक लहान भाग, पहिला भाग असणार आहे 1/4, दुसरा 2/4, तिसरा 3/4 आणि चौथा 4/4 आणि 4/4 म्हणजेच 1. त्यानंतर 1च्या पुढचा जो भाग आहे तो 5/4. तर 5/4 म्हणजे हा पॉइंट आहे, C नाही, C 7/4 आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे तेही चुकीचं आहे. तिसरं स्टेटमेंट, द पॉइंट D इंडिकेट्स द रॅशनल नंबर 2 fraction 3/4. इथं सुद्धा याचं प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये रूपांतर आपण करूया. 4 गुणिले 2 8, 8 अधिक 3 11 डिवायडेड बाय 4. आता हा जो पॉइंट आहे, पॉइंट D, तो 11/4 दाखवतो का नंबर कोऑर्डिनेट ते आपण चेक करूया. आता x नंतरचा पहिला पॉइंट 5/4 आहे, त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट 6/4 असेल, C 7/4, त्याच्यानंतर पुढचा 8/4 आणि 8/4 म्हणजेच 2, कारण जर 8 ला 4 ने भाग घालवलं तर 2 मिळणार. त्याच्या पुढचा भाग आता पॉइंट जातो 9/4, त्याच्या पुढचा 10/4 आणि त्याच्या पुढचा 11/4 विच इज पॉइंट D. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे, पॉइंट D इंडिकेट्स द रॅशनल नंबर 11/4 विच इज करेक्ट. सो दिस इज आवर आन्सर. आता पुढचं चेक करण्याची गरज नाही कारण आपल्याला बरोबर उत्तर मिळालेलं आहे. सो ऑप्शन नंबर
3 is the correct alternative for this question. Okay, next question is which of the following statements is true? हे काही आपल्याला रिलेशन दिलेलं आहे 3 नंबर्स मधलं आणि त्याच्यावरून आपल्याला त्यातलं कुठलं बरोबर आहे ते शोधायचं आहे. मग आता हे 25/8 -25/8 -9/4 -1/2 हे पाहण्या अगोदर हा तिसरा ऑप्शन जो आहे तो आपल्याला लगेच चेक करता येईल, कारण याच्यामध्ये लहान फ्रॅक्शन 4/5 आहे. जर या 4/5 ला म्हणजे याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला जर आपण 3 न मल्टिप्लाय केलं तर 4×12 मिळेल आणि छेदामध्ये 5×15. म्हणजे याच्यावरून याच्या अंशाला छेदाला 3 न गुणलं तर 12/15 मिळेल. त्याच पद्धतीनं त्याच्या अंशाला आणि छेदाला जर आपण 4 न गुणलं तर 4 × 4 16 छेद 5 × 4 20. तर हा दुसरा ऑप्शन मिळतो. याचा अर्थ हे तिन्ही फ्रॅक्शन्स जे आहेत ते इक्विव्हॅलंट आहेत, म्हणजे या तिन्हींची किंमत एकच आहे, फक्त त्यांचा फॉर्म वेगवेगळा आहे. त्यामुळे ही करेक्ट स्टेटमेंट आहे. मग आता हे जर करेक्ट असेल या 4 पर्यायापैकी तर बाकीचे 3 करेक्ट नसणारच आहेत. त्यामुळे आपण करेक्ट स्टेटमेंट आपल्याला विचारले, सो दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन इज find any one number between the rational numbers 2/5 and 5/8. 2/5 हा एक नंबर दिलाय आणि 5/8 हा दुसरा नंबर दिलाय. यांच्या मधला एक नंबर आपल्याला शोधायचा आहे. अगदी सोपी पद्धत या दोन्हीचं करायचं, ऍव्हरेज काढायचं, मीन काढायचं. मीन दोन संख्यांचा कसा करतो आपण, त्या दोन्हीची करतो बेरीज, त्याला भागतो 2 म्हणजे त्याचं मीन. आता अंशामध्ये हे दोन फ्रॅक्शन्स आहेत, ते आपल्याला जर सोडवायचं असेल, त्यांची बेरीज करायची असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो 8 × 2 16 प्लस 5 × 5 25 डिवायडेड बाय 8 × 5 40. छेदामध्ये 2 आहेत, त्याचा डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. 2/1 जर आपण न्यूमरेटरला घेतले तर इंटू फॉर्म मध्ये जाऊन 1/2 होतील. आता हे जर आपण पुढे सोडवलं तर अंशामध्ये 16 प्लस 25 41 डिवायडेड बाय 40 इंटू 1 डिवायडेड बाय 2. आता सरळ अंशांचा आणि छेदांचा गुणाकार करूया. 41 × 1 दॅट्स 41 डिवायडेड बाय 40 × 2 80. तर हा जो नंबर आहे 41/80 तो या दोन संख्यांच्या दरम्यान असणार आहे. आपल्याला एकच नंबर सांगितलंय, सो दिस इज द नंबर. या पद्धतीने आपण कुठल्याही दोन फ्रॅक्शन्स मधला नंबर काढू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ मेनी रॅशनल नंबर्स आर देअर बिटवीन 3/7 अँड 7/10. इथं बऱ्याचदा आपली चूक होते की आपण असा विचार करतो की छेद यांचा समान आहे आणि अंशामध्ये 3 आणि 7 आहेत. याचा अर्थ 3 आणि 7च्या मध्ये संख्या कुठली आहेत तर 4 5 आणि 6 3. त्यामुळे हे 3 उत्तर आपण पहिलं निवडतो. पण तसं नाही, आपल्याला विचारले काय रॅशनल नंबर्स. तर हे जे रॅशनल नंबर्स आहेत ते भरपूर असू शकतात. म्हणजे इथं जर 3 डिवायडेड बाय 10 याचाच अर्थ काय 0.3 आणि 7 डिवायडेड बाय 10 म्हणजेच 0.7. मग 0.3 ला आपण 0.30 म्हणू शकतो. मग त्याच्या पुढची संख्या 0.31, त्याच्या पुढची 0.32 किंवा 0.3 ला 0.300 म्हणू शकतो. मग त्याच्या पुढचा नंबर 0.301, त्याच्या पुढचा 0.302. असे भरपूर नंबर्स आपल्याला लिहिता येतील, इनफायनाईट नंबर लिहिता येतील. म्हणजे आपण हे नंबर लिहित गेलो तर ते कधीच संपणार नाही. म्हणजे अशा पद्धतीचे जर दोन आपल्याला संख्या दिली असतील, कुठल्याही दोन संख्या, आणि त्यांच्या मधले रॅशनल नंबर विचारले असतील तर त्याचं उत्तर इनफायनाईट आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4A असा आहे, ऑब्झर्व द फिगर अँड आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट अँड राईट इट्स नंबर इन द बॉक्स. यातलं फॉल्स स्टेटमेंट कोणतं विचारलं. मग आता आपल्याला असं दिले की ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत, आय आणि जे, आणि एल ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, आणि त्यामुळे हे तयार होणारे अँगल्स आहेत ABCD EFGH. पहिलं स्टेटमेंट असं आहे पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स D अँड H. म्हणजे इथं D हा अँगल आणि H हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत का तर आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं स्टेटमेंट निवडायचं. दुसरं बघूया, पेअर ऑफ इंटिरियर अल्टरनेट अँगल्स C अँड E. म्हणजे हा C अँगल आणि E अँगल अल्टरनेट आहे, म्हणजे या ट्रान्सव्हर्सलच्या दोन वेगवेगळ्या बाजूने आहेत. त्यामुळे हे स्टेटमेंट पण आपलं बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स अँगल B अँड अँगल F. अँगल B अँड अँगल F. आपल्याला या स्टेटमेंटमध्ये असे दिले की हे दोन अँगल्स इंटिरियर अँगल्स आहेत.
बट दीज टू अँगल्स आर नॉट इंटिरियर अँगल्स, दीज आर करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे हे जे तिसरं स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे, कारण हे जे दोन अँगल्स आपल्याला दिलेत बी अँड एल, दे आर करस्पॉन्डिंग अँगल अँड नॉट इंटिरियर अँगल्स. त्यामुळं त्यामधलं फॉल्स स्टेटमेंट आहे स्टेटमेंट नंबर 3. So alternative C is the correct alternative for this question. पुढचा क्वेश्चन असा आहे, in the figure if line M is parallel to line N, या दोन लाईन्स पॅरलल दिल्यात, and if line P is a transversal, then find the value of x. x ची व्हॅल्यू काढायची. आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या पॅरलल आपल्याला दिलेल्या आहेत. if two lines are parallel then the alternate angles formed are congruent. आता हे जे दोन अँगल्स आहेत 2x आणि x plus 50 हे अल्टरनेट अँगल्सच आहेत, फक्त ते एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. म्हणजे असे जर दोन अँगल्स असतील तर ते इंटिरियर अल्टरनेट अँगल्स असतात. आणि हे जे दोन अँगल्स आपल्याला दिलेत 2x आणि x plus 50 हे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. सो एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट इफ टू लाईन्स आर पॅरलल. या दोन लाईन्स जर पॅरलल असतील तर एक्सटिरियर अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मग ते कॉन्ग्रुएंट आहेत याचाच अर्थ काय, आपण असं लिहू शकतो 2x इज इक्वल टू x प्लस 50. आता याच्यावरून आपल्याला x ची किंमत विचारलेली आहे. x या बाजूला घेऊया, डाव्या बाजूला आल्यानंतर मायनस एक्स होतील इज इक्वल टू 50. सो 2x minus x, that's x is equal to 50. So this is the value of x. x ची व्हॅल्यू येईल 50 जे आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिले. So option 1 is the correct alternative for this question. Next question is, in the following figure line P is parallel to line Q and line T and line S are their transversals. Then find the value of x minus y. म्हणजे इथं लाईन P आणि Q हे एकमेकांना पॅरलल दिलेले आहेत आणि T आणि S ह्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. तर त्या केसमध्ये जे काही अँगल्स तयार होतात त्यातले काही अँगल्स दिलेत. सो दिस अँगल इज 45, दिस अँगल इज y, x आणि 75. याच्यावरून आपल्याला x मायनस झेड ची किंमत काढायची. आता त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण x ची किंमत काढू, त्यानंतर y ची किंमत काढू आणि मग त्यांचा डिफरन्स घेऊया. सो ॲज दीज टू आर अँगल्स इन लिनियर पेअर, हा एक अँगल 45 डिग्री आहे, याचा अर्थ त्याचा अँगल इन लिनियर पेअर हा 180 मायनस 45 असला पाहिजे, कारण दोन अँगल्स इन लिनियर पेअर ज्यावेळेला आपल्याला दिलेले असतात त्यावेळेला ते सप्लिमेंटरी असतात. सो आपल्याला ह्या 45 मध्ये अजून किती ऍड करावं लागतील जेणेकरून बेरीज 180 येईल, तर 135. म्हणजे हा जो अँगल आहे तो असणार आहे 135. आता P आणि Q या दोन लाईन्स पॅरलल आहेत. हे जे दोन अँगल्स आपल्याला मिळाले x आणि 135 डिग्री ते एकमेकांचे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट इफ टू लाईन्स आर पॅरलल. लाईन P आणि लाईन Q ह्या पॅरलल आपल्याला दिलेले आहेत, त्यामुळे हे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असल्यामुळे x ची व्हॅल्यू असणार आहे 135 डिग्री. त्याला आपल्याला रिझन हे लिहिता येईल ॲज दे आर करस्पॉन्डिंग अँगल्स. मग x ची व्हॅल्यू मिळाली, तर त्याच पद्धतीने y ची व्हॅल्यू काढू म्हणजे मग आपल्याला x मायनस y हा डिफरन्स काढता येईल. आता इथं आणखी एक अँगल दिलाय, हा 75 दिलाय, त्याचा जो व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे तो सुद्धा 75 डिग्रीज असणार आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. आता हे जे दोन अँगल्स आपल्याला मिळेल पुन्हा एकदा y आणि 75 हे दोन एकमेकांचे इंटिरियर अँगल्स आहेत. इफ टू लाईन्स आर पॅरलल, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे y प्लस 75 डिग्री या दोन्हीची जर बेरीज केली तर ती येईल 180 डिग्री. आणि मग इथे रिझन आपल्याला देता येईल ॲज दीज आर इंटिरियर अँगल्स. आता y ची किंमत याच्यावरून काढू आपण. y इज इक्वल टू 180 डिग्री प्लस 75 जर राईट हँड साईडला घेतले तर मायनस 75 होईल. सो y इज इक्वल टू 180 मायनस 75 105. आता याच्यावरून आपण जो प्रश्न विचारलाय x मायनस y तो डिफरन्स काढू शकतो. व्हॅल्यू ऑफ x इज 135 डिग्री मायनस व्हॅल्यू ऑफ y इज 105 डिग्री, त्यामुळे या दोन्हीचा डिफरन्स येईल 20 डिग्री. सो दिस इज x minus y. Next question, question number 5a. तो एक मार्क आला. Express the following number in the index form 7th root of 4th power of 21. आपल्याला पॉवर घ्यायची 21 ची, त्यामुळे बेस आहे आपला 21.
त्याच्या पॉवर किती घ्यायचे तर 4, त्यामुळे इथं रेज टू 4 लिहायचं आहे आणि रूट घ्यायचं आहे 7, सो इट शुड बी इन द डिनॉमिनेटर. सो 21 raised to 4 by 7. So this is the index form of given number. Next is 3 raised to 0 plus 4 raised to 1 plus 5 raised to 0 is equal to, त्याची किंमत आपल्याला काढायची. हे आपण सोडूया. any number raised to 0 is 1, म्हणजे 3 raised to 0 1 मिळेल, plus 4 raised to 1 that's 4, plus 5 raised to 0 is again 1. मग पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करू. 1 plus 4 that's 5 plus 1, 5 plus 1 उत्तर मिळेल 6. So value of this expression is 6. Next is identify the false statement. 4 स्टेटमेंट्स दिलेत, त्यातलं चुकीचं स्टेटमेंट आपल्याला शोधायचं आहे. एक एक आपण कन्सिडर करू. फर्स्ट वन इज 7th root of 6 power of 81 is written as 81 raised to 6 by 7. तर 6 पॉवर आहे त्यामुळे 6 न्यूमरेटर मध्ये पाहिजे आणि रूट 7th आहे त्यामुळे ते डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे. त्यामुळे हे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं स्टेटमेंट शोधायचं आहे त्यामुळे हे आपलं उत्तर असू शकत नाही. दुसरं स्टेटमेंट पाहू. द स्क्वेअर ऑफ एनी नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. हेही स्टेटमेंट करेक्ट आहे, कारण ज्यावेळेला आपण दोन निगेटिव्ह नंबरचा प्रोडक्ट घेतो म्हणजे -2 raised to 2 असं ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला -2 into -2 आहे आणि कोणत्याही दोन निगेटिव्ह नंबरचा प्रोडक्ट हा पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर आपल्याला निगेटिव्ह मिळू शकत नाही, तो पॉझिटिव्हच मिळेल. सो सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू, त्यामुळे हे आपलं उत्तर नाही. तिसरा बघू. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज ओनली वन स्क्वेअर रूट. हे मात्र चुकीचं स्टेटमेंट आहे. कुठलाही पॉझिटिव्ह नंबर, या वाक्याचा अर्थ असा होतो की कोणताही पॉझिटिव्ह नंबर त्याला एकच स्क्वेअर रूट असतो. म्हणजे आपण 4 याचा स्क्वेअर रूट घेतला तर तो एकच असत नाही तर दोन्ही असतो, म्हणजे +2 आणि -2 असतो. आता असं का ते आपण बघू. समजा ज्यावेळेला आपण 2 चा स्क्वेअर करतो, 2 स्क्वेअर इज 4, आणि या दुसऱ्याच आपल्या वाक्यानुसार असा आहे -2 चा जर स्क्वेअर केला तर तो सुद्धा 4च मिळतो, कारण कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. मग आता 2 चा स्क्वेअर 4 आहे, -2 चा स्क्वेअर पण 4 आहे. ज्यावेळेला आपण स्क्वेअर रूट म्हणून विचार करतो त्यावेळेला त्याचा स्क्वेअर रूट कदाचित +2 असेल किंवा -2 पण असू शकतो. त्यामुळे कुठलाही पॉझिटिव्ह नंबर जर असेल आणि त्याचा स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर तिथे त्याला दोन स्क्वेअर रूट असतात, एक तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सो हे जे स्टेटमेंट दिले आहे एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज ओनली वन स्क्वेअर रूट, ते चुकीचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन इज in triangle ABC, BC is equal to P square minus 2P plus 4. In triangle ABC, area of triangle ABC is 112 square centimeter. If height on base BC is P plus 2 centimeter, then find the length perpendicular drawn from point A. आता एक ट्रायंगल ABC आपल्याला दिला आहे. जर इथे आपण अशी डायग्राम काढली तर त्या ट्रायंगल ABC मध्ये बेस BC आहे, इथे आपल्याला दिलेला आहे बेस BC, आणि त्यावर काढलेली हाईट म्हणजे परपेंडिक्युलर याची लेंथ दिलेली आहे P+2. म्हणजे ही समजा हाईट AD असेल तर ती P+2 दिली आहे, आणि हा जो बेस BC आहे तो बेस BC दिला आहे P square minus 2P plus 4, आणि ह्या ट्रायंगलचा एरिया दिलाय 112. याच्यावरून आपल्याला ही जी हाईट आहे AD त्याची लेंथ काढायची आहे. So here as the area of triangle ABC is given, we have to use the formula for area of triangle ABC, which is 1/2 into base into height. ह्या ट्रायंगल मध्ये बेस BC दिलाय, हाईट AD दिलेली आहे. हा फॉर्म्युला घेऊ. त्याच्यामध्ये एरिया दिलाय 112 is equal to 1/2 into base is also given, it is P square minus 2P plus 4 into AD, which is height is also given, that is P plus 2. आता 1/2 लेफ्ट हँड साइडला घेऊया, न्यूमरेटर मध्ये जातील. सो 112 into 2 that is equal to, आता इकडे शिल्लक राहतील हे दोन बायनॉमियल्स, यांचा आपण प्रोडक्ट घेऊया. म्हणजे या पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. सो P स्क्वेअर into P, P क्यूब मिळेल, मायनस 2P into P, 2P स्क्वेअर, प्लस 4 into P, 4. आता 2 न मल्टिप्लाय करूया.
प्लस 2 into p square 2p square प्लस मायनस प्रोडक्ट मायनस येईल 2p into 2 4p प्लस 4 into 2 8. आता इकडं राईट हँड साईडला प्लस मायनस काय निघून जाते बघूया. मायनस 2p स्क्वेअरला प्लस 2p स्क्वेअर निघून जाईल. 4p ला मायनस 4p निघून जाईल. म्हणजे इथं 112 into 2 उत्तर मिळेल 224 is equal to p cube plus 8. 8 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया. 224 minus 8 होतील is equal to p cube. 224 minus 8 म्हणजेच 216 is equal to p cube. तर p ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे म्हणजे या दोन्ही बाजूचं क्यूब रूट आपल्याला घ्यावं लागेल. क्यूब रूट ऑफ 216 is 6 is equal to p. तर ही p ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6. प्रश्न काय विचारलाय? लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम पॉइंट ए. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजेच काय? एड. या डायग्राम मध्ये एड आपण घेतले आणि त्याची लेंथ दिलेली आहे p plus 2. आपण व्हॅल्यू काढली p ची, तिथे सबस्टिट्यूट करूया 6 plus 2. So it is 8 centimeter. So this is the length of perpendicular drawn from point A on side BC. तर हे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न असा आहे, which of the following quadratic trinomial have factors x minus 6 and x plus 1. हे चार क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स दिलेत, त्यातल्या कोणाचे फॅक्टर्स x minus 6 आणि x plus 1 आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे. आता एक एक जर आपण विचार केला, पहिला जो आहे त्याच्यामध्ये एक आपल्या लक्षात येईल की हे फॅक्टर्स जे आपल्याला दिलेत त्यातला एक x minus 6 असा आहे. मग x minus 6 असा जर असेल तर हा जो ही जी कॉन्स्टंट टर्म आहे त्याचे जे काही फॅक्टर्स असणार आहेत त्यातला एक निगेटिव्ह असणार आणि एक पॉझिटिव्ह असणार आहे. मग ह्या पहिल्या केसमध्ये तर तसं शक्य नाही, कारण इथं दोन्ही जे टर्म्स आहेत किंवा या तिन्ही टर्म्सचे जे साइन्स आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळं यातले कुणाचेच फॅक्टर्स निगेटिव्ह मिळणार नाहीत. त्यामुळे ऑप्शन 1 हे काय आपलं उत्तर असू शकणार नाही. दुसरा जर आपण विचार केला, इथं x² minus 5x plus 6 आहे. मग ह्या केसमध्ये जर आपल्याला प्लस 6 चे फॅक्टर्स पाडले तर ते 6 into 1 असे करता येईल. आणि जर निगेटिव्ह साइन 6 ला दिलं आणि पॉझिटिव्ह 1 ला दिलं तर यांचा गुणाकार निगेटिव्ह मिळेल, पण यांची बेरीज -5 मिळेल जी इथे मध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला हा जो गुणाकार लागणार आहे या इक्वेशन मध्ये जो गुणाकार दिलाय तो +6 दिलाय आणि ह्या पद्धतीनं जर आपण फॅक्टर्स पाडले तर गुणाकार -6 मिळणार आहे. त्यामुळे ऑप्शन 2 हे पण आपलं उत्तर नसणार. तिसरा ऑप्शन, त्याच्यामध्ये ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ती -6 आहे आणि त्याचे फॅक्टर्स असे पाडायचे आहेत की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी -5 आली पाहिजे. मग तिथं फॅक्टर्स -6 + 1 असे पडतील आणि ह्या दोन्हीचा गुणाकार -6 मिळेल, या दोन्हीची बेरीज -5 मिळेल. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील. सो दिस इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे x - 6 x + 1 हे या तिसऱ्या पॉलिनॉमियलचे फॅक्टर्स आहेत. Next question is, find the square of 107 using the expansion formula a plus b plus c bracket square. म्हणजे इथं 107 चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे, जो आपण 107 into 107 हा गुणाकार करून काढू शकतो. पण प्रश्न इथं असा विचारलाय की इथं आपल्याला हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आणि त्याचा उपयोग करून या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं. तर त्यासाठी हे जे 107 आहे ते आपल्याला अशा फॉर्म मध्ये लिहायचं आहे ज्याच्यामध्ये 3 संख्यांची बेरीज 107 येईल. त्याच्यासाठी 100 एक घेऊया. 100च्या पुढे आणखी 7 लागणार आहेत. +4 +3 करू शकतो किंवा +5 +2 सुद्धा करू शकतो आणि त्याचा करायचा स्क्वेअर. नाउ वी हॅव द एक्सपान्शन फॉर्म्युला फॉर दिस वन, दॅट इज a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला काय, तर a² + b² + c² + 2ab + 2bc + 2ac. तर हा फॉर्म्युला इथे आपल्याला वापरायचा आहे. इथं a² म्हणजे पहिली टर्म जी आहे त्याचा स्क्वेअर करायचा, दॅट्स 100² प्लस सेकंड टर्म 4 त्याचा स्क्वेअर करायचा प्लस थर्ड टर्म 3 त्याचा स्क्वेअर करायचा प्लस 2 into a that is 100 into b 4 प्लस 2bc आहे म्हणजे 2 into सेकंड टर्म 4 आहे into थर्ड टर्म 3 प्लस 3ac म्हणजे पहिली आणि तिसरी टर्म.
So 2 into first term is 100 into third term is 3. 100 चा square 10,000 मिळेल plus square of 4 is 16, square of 3 is 9 plus 100 into 4, 400 into 2, 800 मिळेल plus 4 गुणिले 3, 12 गुणिले 2, 24 plus 100 गुणिले 3, 300 गुणिले 2, 600. तर हे सर्वांची करायची बेरीज. सर्वांची जर बेरीज आपण केली तर उत्तर मिळेल 11,449. तर हा याचा स्क्वेअर झाला 107 चा. तर ह्या पद्धतीने हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. Next question is, a square shaped rangoli is drawn in the center of a square courtyard with side L. If the area of remaining space excluding the rangoli is L plus 1 into L minus 1, then find the area of space where rangoli is drawn. म्हणजे हा एक एरिया दिला आहे स्क्वेअर शेप, त्याच्यामध्ये रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यासाठी कंडिशन आपल्याला अशी दिली की हा जो एरिया आहे ज्याच्यामध्ये रांगोळी काढलेली आहे तो एरिया एवढा दिला आहे L plus 1 into L minus 1 आणि तो जो स्क्वेअर आहे त्याची साइड L आहे. मग आता हा स्क्वेअर असल्यामुळं याची एक साइड जर L असेल तर उरलेले चारही सुद्धा L असणार आहे. आणि आपल्याला असं दिले की एरिया ऑफ रिमेनिंग स्पेस एक्सक्लुडिंग द रंगोली, म्हणजे ज्या भागामध्ये रांगोळी काढलेली नाही त्याचा एरिया L plus 1 into L minus 1. तर प्रश्न विचारलाय की एरिया ऑफ स्पेस वेअर रंगोली इज ड्रॉन, म्हणजे ही जी रांगोळी काढलेली आहे त्याचा एरिया किती असा प्रश्न विचारला. आता अगदी सोपा की हा जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरचा पूर्ण एरिया त्याच्यामधून ज्या भागात रांगोळी काढली नाही तो भाग वजा करायचा, म्हणजे ज्या भागात रांगोळी काढली ते आपल्याला काढता येईल. सो द आन्सर इज द एरिया ऑफ स्पेस where rangoli is drawn. तर तो एरिया म्हणजे स्क्वेअरचा एरिया, दॅट इज एरिया ऑफ अ स्क्वेअर, आणि त्याच्यामधून ज्या भागात रांगोळी काढलेली नाही तो वजा करायचा आणि त्याचा एरिया दिलाय L plus 1 into L minus 1. मग या स्क्वेअरचा एरिया काढायचा म्हणजे एरियाचा फॉर्म्युला साइड स्क्वेअर आहे आणि त्या स्क्वेअरची साइड दिली L, मग त्याचा एरिया असेल L स्क्वेअर मायनस. आता ह्या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल. मग या पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. L into L दॅट्स L स्क्वेअर, हे ब्रॅकेट मध्ये ठेवू. L into minus 1 दॅट्स मायनस L प्लस आता 1 न मल्टिप्लाय करूया. 1 into L L प्लस मायनस प्रोडक्ट मायनस L, 1 into 1 दॅट्स 1. या ब्रॅकेट मध्ये मायनस L प्लस L निघून जाईल L स्क्वेअर. आता हे ब्रॅकेट सोडून घेऊया म्हणजे ब्रॅकेट मधले प्रत्येक टर्मचे साइन आता बदलेल. प्लस L स्क्वेअर चे होतील मायनस L स्क्वेअर आणि मायनस 1 चे होतील प्लस 1. इथेही प्लस L स्क्वेअर ला मायनस L स्क्वेअर निघून जाईल, शिल्लक राहील 1. तर हा एरिया त्याचं युनिट जे आहे ते सेंटीमीटर आहे की मीटर आहे माहिती नाही, आपण युनिट लिहूया स्क्वेअर युनिट. म्हणजे जो ज्या भागामध्ये रांगोळी काढलेली आहे तो भाग असणार आहे 1 स्क्वेअर युनिट. म्हणजे जर सेंटीमीटर असेल तर 1 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा मीटर मध्ये असेल तर 1 स्क्वेअर मीटर. तर हे ह्या प्रश्नाचे उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन इज, x is proportional to y when x is equal to 5, y is equal to 10. Find the constant. आता इथं x is proportional to y आपल्याला दिलंय, याचाच अर्थ आपण असे लिहू शकतो की x is equal to k into y, where k is a constant. त्या कॉन्स्टंटचीच किंमत आपल्याला काढायची आहे. मग त्याच्यासाठी हे जे y आहे ते आपण जर डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील. सो x divided by y is equal to k, म्हणजे कॉन्स्टंटची किंमत मिळेल x divided by y. आता ह्या उदाहरणात x आणि y दोन्ही किमती आपल्याकडे दिलेल्या आहेत. x is 5 इथे रिप्लेस करूया, डिवाइडेड बाय y is 10, इथे भाग जाईल 5 1 5, 5 2 10. सो व्हॅल्यू ऑफ k is 1/2. सो द कॉन्स्टंट इज 1/2. पुढचा प्रश्न आहे, बाय कंप्लीटिंग द गिवन स्टेटमेंट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राइट इट्स नंबर इन द बॉक्स. फॉर डिगिंग अ वेल 7 वर्कर्स रिक्वायर्ड 10 days टू कंप्लीट द सेम वर्क. हे 4 ऑप्शन दिले. 35 वर्करना 3 दिवस लागतील, 10 वर्करना 5 दिवस लागतील, 5 वर्करना 14 दिवस, 70 वर्करना 2 दिवस. तर यातला कुठला पर्याय
बरोबर आहे ते आपल्याला ठरवायचं. आता हे जे एक्झाम्पल आहे ते इनव्हर्स व्हेरिएशनचं आहे. म्हणजे वर्कर आणि त्यासाठी कामासाठी लागणारे दिवस यांच्यामधलं रिलेशन काय आहे तर इनव्हर्स. म्हणजे वर्कर्सची संख्या जर वाढली तर लागणाऱ्या दिवसांची संख्या कमी होईल. म्हणजे इथे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. आणि इनव्हर्स व्हेरिएशन ज्यावेळेला असतं त्यावेळेला त्या दोन व्हेरिएबलचा गुणाकार सेम असतो. मग इथं वर्कर्सची संख्या 7 आहे आणि लागणारे दिवस 10 आहेत. या दोन्हीचा गुणाकार 70 येईल. आपल्याला तर एवढंच ठरवायचं की ह्या 4 पर्यायापैकी असे कोणते दोन व्हेरिएबल्स आहेत ज्यांचा गुणाकार 70 येईल. त्यातला पहिला पर्याय आपण जर पाहिला तर 35 गुणिले 3 काही 70 येत नाही, त्यामुळे आपलं उत्तर असणार नाही. दुसरा पर्याय 10 गुणिले 5 तेही 70 येत नाही, हे आपलं उत्तर नाही. तिसरा पर्याय 5 गुणिले 14 14 गुणिले 5 70 मिळेल. याचा अर्थ हे जे इक्वेशन आहे ते ह्याच्यासोबत आहे, कारण 14 आणि 5 चा गुणाकार सुद्धा 70 मिळते. याचा अर्थ 5 वर्करना ते काम करायला 14 दिवस लागणार आहे. तर हे ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढे आपल्याला चेक करण्याची गरज नाही. सो ऑप्शन नंबर 3 शुड बी देअर इन द बॉक्स. Next question is match the pairs. There is an inverse variation between the intensity I of light and square of the distance d between light source and the screen. Intensity I आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स जे आहे त्याचा स्क्वेअर याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. मग इथं इनव्हर्स व्हेरिएशन आहे याचा अर्थ I इज प्रोपोर्शनल टू हे इनव्हर्स व्हेरिएशन आहे, त्यामुळे डी जे आहे ते डिनॉमिनेटरला घ्यायचं आणि त्या डी चा स्क्वेअर करायचा, कारण इथे दिली स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे इथं मॅच पेअर अशा पद्धतीने होईल I इज प्रोपोर्शनल टू 1/d². दुसरा असा आहे सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. त्याच्यासाठी सिम्बॉल दिले C इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस. मग इथे सरळ सरळ डायरेक्ट व्हेरिएशनचा संबंध आहे, त्यामुळे C इज प्रोपोर्शनल टू R असणार. Next question is choose the correct alternative to complete the construction of given quadrilateral. हा एक quadrilateral आहे ज्याच्यामध्ये त्या quadrilateralचं नाव आहे KAT आणि त्यामध्ये length of AT is given to be 5, length of TE is given to be 6.2, length of EK is 4 cm and angle T 62 degree. हा जर quadrilateral आपल्याला काढायचा असेल तर ह्या चार पैकी काय दिलेलं असलं पाहिजे हा आपला प्रश्न. आता ह्या क्वाड्रिलेटरल मध्ये जर आपण पाहिलं की 3 साइड्स दिले तरी एकच अँगल दिलाय. कुठलाही क्वाड्रिलेटरल ज्याचा फक्त एकच अँगल आहे तो क्वाड्रिलेटरल आपण काढू शकत नाही. साइड्स 2 3 किती असू देत, जर अँगल फक्त एक असेल तर आपल्याला तो क्वाड्रिलेटरल काढताच येत नाही. याचा अर्थ आपल्याला आणखी एक अँगल दिला पाहिजे. ह्या प्रश्नासाठी जर हा चौथा ऑप्शन म्हणजे अँगल ई आपल्याला दिला, जो इथं टीईचा बेस असणार आहे, तो जर आपल्याला दिला तर आपण हा क्वाड्रिलेटरल काढू शकतो. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन 4. पुढचा क्वेश्चन असा आहे, गिव्ह वन एक्झाम्पल इन व्हिच क्वाड्रिलेटरल कॅनॉट बी ड्रॉन इवन इफ 3 एलिमेंट्स आर गिव्हन आउट ऑफ 10 एलिमेंट्स. म्हणजे क्वाड्रिलेटरलचे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्यातले आपल्याला प्रश्न असा विचारलाय की असा कोणता क्वाड्रिलेटरल आपण काढू शकत नाही ज्याच्यामध्ये 5 एलिमेंट्स दिलेले असून सुद्धा आपण तो क्वाड्रिलेटरल काढू शकत नाही. मग इथं एक तशी कंडिशन आहे की समजा 4 साइड दिल्यात आणि एकच अँगल दिलाय, तर त्या केसमध्ये आपण तो क्वाड्रिलेटरल काढू शकत नाही. आपल्याला फक्त एक एक्झाम्पल विचारले, सो दिस इज द एक्झाम्पल. म्हणजे समजा एखाद्या क्वाड्रिलेटरलचे 4 साइड्स आपल्याला दिले असतील आणि एक अँगल म्हणजे एकूण एलिमेंट्स 5 दिलेले असतील तरी सुद्धा तो क्वाड्रिलेटरल आपण काढू शकत नाही, कारण क्वाड्रिलेटरल काढण्यासाठी आणखी एक अँगल देणं गरजेचं आहे. तर हे या प्रश्नाचं उत्तर. Next is construct a parallelogram PQRS such that length QR is 6 cm, measure of angle PQR 45 degree and length PQ is 4 cm. आपल्याला क्वाड्रिलेटरल काढायचा, तुम्ही कन्स्ट्रक्शन करा इन्स्ट्रुमेंट्स वापरून. आपण इथं बेस QR घेऊया ज्याची लेंथ आपल्याला 6 cm दिली. हे सगळे कन्स्ट्रक्शन तुम्ही जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरून करा. अँगल PQR 45 आहे, त्यामुळे Q वर प्रोट्रॅक्टर ठेवून 45 डिग्रीचा एक रे काढून घ्या. त्या रेवर लेंथ PQ4 दिलेली. मग कंपास घ्यायचं, कंपास एक तो Q वर ठेवा, त्यामध्ये 4 सेंटीमीटर इतकं अंतर घ्या आणि या बाजूला एक कंस आखून घ्या. म्हणजे हा पॉइंट मिळेल आपल्याला P. आता ह्या पॉइंट P मधून एक लाईन पॅरलल आपल्याला काढावं लागेल. दोन काटकोनी गुण्या घेऊन पॅरललची जी कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शन अशी एक लाईन पॅरलल काढून घ्या. हा अँगल 45 डिग्री आहे PQR. इथे जो अँगल तयार होणार आहे तो 180 - 45 असा घ्यावा लागेल.
विच इज 135. मग प्रोट्रॅक्टर इथं आर वर ठेवा, 135 चा एक अँगल काढून घ्या, तो ह्या लाईनला जिथे इंटरसेक्ट करेल तो आपला क्वाड्रिलॅटरलचा शेवटचा पॉइंट म्हणजेच एस. सो दिस इज हाऊ वी कॅन कन्स्ट्रक्ट अ पॅरल. आता प्रश्न असा आहे की हा अँगल जो आहे तो 135 आपण काय घेतला, कारण हा पॅरलोग्राम आहे आणि हे जे दोन आहेत त्याचे इंटिरियर अँगल्स आहेत. अँड इंटिरियर अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर सप्लिमेंट. हा जर 45 असेल तर हा 135 असला पाहिजे, तरच यांची बेरीज 180 होईल. त्यामुळे हा अँगल आपण 135 घेतला. म्हणजे हा अँगल आपल्याला दिलेला नव्हता, तरी सुद्धा पॅरलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा उपयोग करून आपण त्या अँगलचं मेजर काढतो. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द फर्स्ट स्टेटमेंट अँड राईट द नंबर इन द बॉक्स. या चारपैकी चुकीचं स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं. फर्स्ट इज एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. हे करेक्ट स्टेटमेंट आहे, कारण प्रत्येक स्क्वेअर जो आहे तो रेक्टँगल असतोच, कारण रेक्टँगलच्या सगळ्या कंडिशन स्क्वेअर सॅटिस्फाय करतो. म्हणजे रेक्टँगल असण्यासाठी गरजेचं काय, तर त्याचे सर्व अँगल्स राईट अँगल्स पाहिजे जे स्क्वेअरचे असतात. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट पाहिजेत. स्क्वेअरच्या सगळ्याच साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे ती कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय होते. याचा अर्थ पहिले जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. दुसरा ऑप्शन, एव्हरी रेक्टँगल इज अ पॅरलोग्राम. हे सुद्धा करेक्ट ऑप्शन आहे, कारण पॅरलोग्राम हा बेसिक क्वाड्रिलॅटरलचा प्रकार आहे. रेक्टँगल मध्ये सुद्धा पॅरलोग्रामची जी कंडिशन आहे की समोरच्या साइड्स त्याच्या पॅरल पाहिजेत, त्या रेक्टँगल मध्ये पण असतात, त्यामुळे हे सुद्धा करेक्ट स्टेटमेंट आहे. तिसरं, एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. हे मात्र चुकीचं स्टेटमेंट आहे, कारण स्क्वेअर असण्यासाठी त्याचा प्रत्येक अँगल 90 डिग्री पाहिजे आणि सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट पाहिजे. रॉम्बसच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, पण रॉम्बसचा प्रत्येक अँगल राईट अँगल नसतो. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, कारण एव्हरी रॉम्बस इज नॉट अ स्क्वेअर. उलट असू शकतं, एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस हे बरोबर आहे, पण एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर इज नॉट पॉसिबल. सो ऑप्शन सी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दिस क्वेश्चन. Next question is, quadrilateral ABCD is a parallelogram. Angle B is equal to 5x minus 7 degree. Angle D is equal to 4x plus 25 degree. Then find the value of x. आता हे जे दोन अँगल्स आहेत या पॅरलोग्रामचे ते अपोजिट अँगल्स आहेत. And we know the property of opposite angles of parallelogram that they are congruent. So angle B is equal to angle D. त्यांचे दोन्हीचे मेजर सेम असणार आहेत. अँगल B म्हणजेच 5x minus 7. अँगल D म्हणजेच 4x plus 25. आपल्याला x ची किंमत काढायची आहे, त्यामुळं 4x आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, मायनस 4x होतील, आणि मायनस 7 राईट हँड साईडला घेऊया, प्लस 7 होतील. 5x minus 4x, that's x, is equal to 25 plus 7, that's 32. So this is the value of x. Next question, choose the correct alternative and write its number in the box. After giving a discount, म्हणजे डिस्काउंट दिल्यानंतर खालच्या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर असणार. सेलिंग प्राइस बिकम्स ग्रेटर दॅन मार्केट प्राइस. तर डिस्काउंट देतोय, सूट देतोय, याचा अर्थ त्या वस्तूची किंमत वाढणार नाही, त्यामुळे हे काय उत्तर आपलं नसणार. सेकंड इज सेलिंग प्राइस बिकम्स लेस दॅन मार्केट प्राइस. मार्केट प्राइस पेक्षा विक्री किंमत कमी होते हे बरोबर आहे, कारण त्या वस्तूवर डिस्काउंट दिलेला असतो, त्यामुळे ऑप्शन 2 याचं उत्तर. पुढचा क्वेश्चन आहे, ऑन अ सर्टन आर्टिकल डिस्काउंट इज इक्वल टू 5%, ऍक्च्युअल डिस्काउंट रिसीव्ड इज 10 रुपीज, देन प्रिंटेड प्राइस इज. एक वस्तू आहे त्याच्यावर 5% डिस्काउंट दिल्यानंतर 10 रुपये डिस्काउंट मिळतो, मग त्याची प्रिंटेड प्राइस किती आपल्याला विचारलं. मग प्रिंटेड प्राइस जर आपल्याला काढायची असेल तर समजा ती प्रिंटेड प्राइस आपण x घेऊया, कारण ती आपल्याला माहिती नाही. तर त्या प्रिंटेड प्राइसच्या 5% डिस्काउंट आहे, सो 5% ऑफ x, तो डिस्काउंट किती मिळाला तर 10, इट इज इक्वल टू 10. आता हे आपण सोडवलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे. 5% म्हणजे काय, 5 डिवायडेड बाय 100 इनटू x इज इक्वल टू 10. मग x ची आपल्याला किंमत काढायची आहे. 5 बाय 100 आपण राईट हँड साईडला घेऊया, 100 डिवायडेड बाय 5 होईल. इथे 5 ने जर भाग घालवला तर 5 दुने 10, 100 गुणिले 2 200. म्हणजे त्या वस्तूची प्रिंटेड प्राइस असणार आहे ₹200. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न, अ शॉपकीपर ए सेल्स अ बायसिकल वर्थ ₹4000 टू शॉपकीपर बी ॲट अ डिस्काउंट ऑफ 15%, and if he sells it to a customer at a discount of 10%,
व्हॉट इज द कॉस्ट ऑफ बायसिकल फॉर द कस्टमर. म्हणजे ए हा जो शॉपकीपर आहे तो बी या शॉपकीपरला 4,000 रुपयाची सायकल 15% डिस्काउंट न देतोय. मग तो डिस्काउंट किती आहे ज्यावेळेला ए बी ला सायकल विकतोय ते आपण पहिल्यांदा काढूया. सो डिस्काउंट इज इक्वल टू हे 15% आहे कशाच्या तर 4,000च्या. ते पहिलं आपण कॅल्क्युलेट करूया. सो 15% मीन्स 15 डिवायडेड बाय 100 इंटू 4,000. या 2 झिरोला 2 झिरो निघून जाते. 15 गुणिले 4 60 आणि 600. म्हणजे ए बी ला डिस्काउंट करून 600 रुपये वजा करून ती वस्तू विकतोय. म्हणजे बी साठी कॉस्ट प्राइस काय होईल तर ती कॉस्ट प्राइस 4,000 मधून हे 600 वजा करायचे. सो 4,000 मायनस 600. सो दॅट इज इक्वल टू 3,400. मग बी न 3,400 ला ही वस्तू विकत घेतल्यानंतर तो ज्या वेळेला कस्टमरला ती वस्तू विकतोय तर त्यावेळेला पुन्हा तो 10% डिस्काउंट देतोय. मग कस्टमर साठी कॉस्ट प्राइस काय असणार आहे. कस्टमर साठी पहिल्यांदा डिस्काउंट काय असणार ते आपण काढू आणि मग त्याच्यासाठी कॉस्ट प्राइस काय आहे ते काढता येईल. मग डिस्काउंट हा 10% आहे कशाच्या तर 3,400च्या. 10% म्हणजे 10 डिवायडेड बाय 100 इंटू 3,400. या 2 झिरोला 2 झिरो निघून जातील. 34 इंटू 10 रुपीज 340. हा डिस्काउंट असणार आहे कस्टमरसाठी. मग कस्टमरसाठी कॉस्ट प्राइस काय असेल तर ती काढायला त्याच्यासाठी जी सेलिंग प्राइस होती 3,400 त्याच्यातून डिस्काउंट वजा करायचा 340. 3,400 मधून 340 सबट्रॅक्ट केलं तर उत्तर मिळेल 3060. 3060. सो दिस इज द कॉस्ट प्राइस फॉर कस्टमर. तर हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर.